नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेतील पेपर 1 च्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. या पेपरमधील विसंगत पद हा घटक आपण शिकत आहोत. आज आपण विसंगत संख्या गट कसा ओळखायचा ते या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. विसंगत संख्या गट ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये 4 संख्या किंवा 4 संख्यांचे गट दिले जातात. त्यापैकी 3 संख्या किंवा 3 संख्यांच्या गटांमध्ये एक विशिष्ट नियमानुसार सारखेपणा आढळतो. मात्र हा सारखेपणा एक संख्या किंवा संख्या गटामध्ये आढळत नाही. ती संख्या तुम्हाला शोधायची आहे आणि त्या संख्येचे वर्तुळ तुम्हाला काय करायचे, रंगवायचं आहे. मित्रांनो, दिलेल्या 4 संख्यांपैकी 3 संख्यांचा जो गट तयार होतो तो गट कधी कधी समसंख्यांचा असतो, विषम संख्यांचा असतो, मूळ संख्यांचा असतो. दिलेल्या संख्यांचा गट वर्ग संख्यांचा असू शकतो, घन संख्यांचा असू शकतो, त्रिकोणी संख्यांचा सुद्धा असू शकतो. दिलेल्या 4 संख्यांपैकी 3 संख्या ह्या एकाच पटीमध्ये सुद्धा असू शकतात किंवा एकाच संख्येने भाग जाणाऱ्या असू शकतात. मित्रांनो, कधी संख्येतील अंकांची बेरीज सुद्धा तुम्हाला दिलेली असते, समान येणारी बेरीज असते. संख्येतील अंकांची वजाबाकी एका ठराविक विशिष्ट पद्धतीने केली जाते. कधी कधी संख्येतील अंकांचा गुणाकार असतो सारखा, तर कधी एकाच संख्येने भाग देऊन येणारा भागाकार सुद्धा काय असतो, समान असतो. असे हे समान असणारे गट तुम्हाला दिले जातात. लक्षात ठेवा, विसंगत संख्या गट ओळखण्यासाठी उर्वरित संख्या गटात कोणता सारखेपणा आहे हे जर तुम्ही बरोबर ओळखलं तर तुम्हाला विसंगत पद पटकन सापडेल. मित्रांनो, इथे काही संख्यांचे गट दिलेले आहेत. या संख्या गटातून वेगळी म्हणजे विसंगत असणारी संख्या कशी शोधायची ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा दिले बघा 71, 61, 51 आणि 41. ह्या 4 संख्या दिलेल्या आहेत. आता यातील आपल्याला मूळ संख्यांचा गट आहे आणि त्यातून वेगळी संख्या तुम्हाला शोधायची आहे. बघा, 71 ही मूळ संख्या आहे, 61 ही मूळ संख्या आहे, 41 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 51 ही मूळ संख्या नाही आहे. त्यामुळे ही आपल्याला विसंगत पद म्हणजे गटात न बसणारी संख्या असणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा गट बघा, 3, 14, 15, 10. आता हा जो आहे तो काय आहे, त्रिकोणी संख्यांचा गट आहे. त्रिकोणी संख्यांचा गट असल्यामुळे त्यातील त्रिकोणी संख्या कोणती नाहीये ते तुम्हाला शोधायचं आहे. 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 15 पण त्रिकोणी संख्या आहे, 10 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे, फक्त 14 ही त्रिकोणी संख्या नाही आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला विसंगत पद ओळखण्यासाठी मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या, घन संख्या ह्या पाठ असणे फार गरजेचं आहे. पुढचा जो गट आहे तो 7 ने विभाज्य होणारा म्हणजे 7 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा गट आहे. बघा, 49 ला 7 ने भाग जातो, 63 ला 7 ने भाग जातो, 77 ला 7 ने भाग जातो, फक्त 81 ला 7 ने भाग जात नाही. त्यामुळं ही संख्या गटात बसणार नाही, म्हणजे हे पद असणार आहे ते तुमचं विसंगत पद असणार आहे. पुढचा संख्या गट पाहू, 125, 27, 64 आणि 144 घनसंख्यांचा हा संख्या गट आहे. बघा, हा आहे तो 125 5 चा घन आहे, 27 हा 3 चा घन आहे, 64 हा 4 चा घन आहे, 144 हा 12 चा वर्ग आहे. त्यामुळे ही फक्त वर्ग संख्या आहेत आणि बाकीच्या 3 संख्यांमध्ये साम्य आहे की ते त्या कोणत्या तरी संख्येचा घन आहेत. त्यानंतर पुढे बघा, 544, 433, 166, 355. जर तुम्ही संख्या बघितल्या तर प्रत्येक संख्येच्या शेवटचे अंक हे समान आहेत. आता हा काय सारखेपणा असू शकत नाहीये, कारण जर शेवटचे अंक समान असतील तर पहिल्या अंकांमध्ये काहीतरी सारखेपणा असायला पाहिजे. अशा पद्धतीनं होत नाही. त्यामुळं जर आपण यांची बेरीज केली, सर्व संख्यांची बेरीज किती येते, अंकांची बेरीज 13 येते. 8 आणि 5 13, 6 आणि 4 10, 12 आणि 1 13,
10 आणि 3 13, म्हणजे गटातनं बसणारी संख्या तुमची असणार आहे 433. कधी कधी अंकांची बेरीज, अंकांचा गुणाकार करून सुद्धा तुम्हाला काय केलं जातं, संख्यांमध्ये साम्य दाखवले जाते. पुढचं उदाहरण पाहू. 133, 226, 515, 429. आता यामध्ये घन, वर्ग असं असं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काय दिसत नाही, साम्य दिसत नाहीये. मग अंकांच्या मध्ये काय साम्य आहे का ते बघायचं. कधी कधी बेरीज असते, साम्य बेरीज करून बघायची, गुणाकार करून बघायचा. इथे बघा, पहिल्या दोन संख्येचा गुणाकार ही तिसरी संख्या आहे, म्हणजे 3 गुणिले 1 केलं की आपलं तिसरी संख्या म्हणजे 3 येतं. तसं 3 गुणिले 2 केलं की उत्तर त्याचं 6 येतं. 5 गुणिले 1 केलं की उत्तर 5 येतं. तसं 4 गुणिले 2 केलं की इथे उत्तर 8 यायला पाहिजे, पण त्यांनी उत्तर 9 दिलेलं आहे. त्यामुळे गटात न बसणारा अंक, गटात न बसणारी संख्या ही असणार आहे तुमची 429. चला पाहूया आणखी काही उदाहरणे. मित्रांनो, थोड्याशा वेगळ्या उदाहरणांचा सराव करूया. तुम्हाला 4 संख्या गट दिसत आहेत. या 4 संख्या गटांपैकी 3 संख्या गट एका विशिष्ट नियमाचे पालन करतात आणि एक संख्या गट तो नियम पाळत नाही, तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा, पहिला संख्या गट आहे 9 आणि 3. दुसऱ्यांमध्ये तुम्हाला दिलेला आहे 1/2 आणि 1/8. तिसरा संख्या गट आहे 1/3, 1/12 आणि चौथा संख्या गट आहे 24 आणि 6. आता जर नीट बघितलं, ज्यावेळी 2-2चे गट दिले जातात त्यावेळी एक तर त्याच्यातला फरक किंवा त्या संख्यांचा गुणाकार, त्या संख्यांचा भागाकार सारखा येतो का ते बघायचं. जर आपण गुणाकार केला 9-3-27, इथे तर येणारच नाही 27, इथे पण येणार नाही, इथे पण येणार नाही. मग भागाकार करून बघूया. 3/9 याचं उत्तर येतं 9. भागाकाराचं चिन्ह देते. जेव्हा ह्या दोघांचा भागाकार करणार, भागाकार म्हणजे अंशाचा छेदाचा म्हटल्यानंतर उलटून गुणाकार असतो. 8/1 2/8 याचं उत्तर आले 4. त्याच्यानंतर इथे पण जर मी भागाकार केला, भागाकार म्हणजे उलटून गुणाकार, गुणाकार व्यस्त घ्यायचा याचा, गुणिले 12/1, 3 एके 3, 3 चौक 12 याचं पण उत्तर आलंय 4 आणि 6 चौक 24. बघा, हा सारखेपणा आहे की 2-2 संख्यांचा ज्यावेळी आपण प्रत्येकाला भाग लावणार आहे, पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला भागल्यानंतर उत्तर हे नेहमी 4 येतं. म्हणजे गटातनं बसणारी संख्या तुमची असणार आहे 3 आणि 9, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा तुमचा गटात बसत नाही, विसंगत पद आहे. मित्रांनो, दिलेल्या 4 पर्यायांपैकी 3 पर्यायातील संख्या एका विशिष्ट नियमांचं पालन करतात आणि एक संख्या तो नियम पाळत नाही, ती संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा, अगोदर संख्या लिहून घेऊ. इथे आहे 1 1 1, त्याच्यानंतर 2 4 6, त्यानंतर 3 9 27. बघा, लिहिताना इथे समजतं की प्रत्येक, जर तुम्ही संख्या नीट बघितल्या तर इथे 1 1 1 आहे. या संख्येवरून लगेच समजतं. 3 आहे, 3चा वर्ग, 3चा पहिला घात घेतलाय, त्यानंतर 3चा वर्ग केलेला आहे आणि 3चा घन केलेला आहे. या संख्येवरून तुम्हाला लगेच समजलं की संख्यांच्या मध्ये काय असणार आहे. इथे पहिली संख्या ही काय जर असेल, एक पहिला घात असेल तर दुसरी संख्या तिचा दुसरा घात आहे आणि तिसरी संख्या तिचा तिसरा घात आहे. असं सगळ्यांच्याकडे होतं का बघा. इथे बघा, 4, 4चा पहिला घात 4, 4चा वर्ग 16 आणि 4चा घन 64. इथे पण बघा तसंच होतंय. 1चा पहिला घात 1, 1चा दुसरा घात 1च आणि 1चा तिसरा घात 1. या संख्येमध्ये बघा, 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात 4, पण 2चा तिसरा घात हा काय असतो, 8 असतो. म्हणजे ही संख्या अशी पाहिजे होती, 2 4 आणि 8. म्हणजे गटातनं बसणारं हे पद तुमचं गटात बसत नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं विसंगत पद असणार आहे.
तुम्हाला 4 संख्या गट दिलेले आहेत आणि या 4 संख्या गटामधील विसंगत पद तुम्हाला शोधायचं आहे. पहिले संख्या गट लिहून घेऊ आपण. 27 आणि 57, 63, 18, 28, 81, 36 आणि 96. आता असे जर जेव्हा संख्या गट देतो तेव्हा त्याच्यातील गुणाकार, भागाकार किंवा वजाबाकी, बेरीज समान येते का बघायची. जर वजाबाकी बघितली तर पहिल्याची वजाबाकी येते 30. 30 वजाबाकी असणारं पुढचं कोणतंच पद नाहीये. मग एकाच पाढ्यामध्ये आहेत का ते बघायचं. 27, 57, 63, 18 हे कुठल्या पाढ्यामध्ये येतात का ते पाहायचं. तसं जर नसेल तर भागाकार करून बघायचं. बघा इथे 27 आणि 57 आहेत. ह्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 3 ने यांना पूर्ण भाग जातो. 3च्या कसोटीवरून बघू शकता 7, 8, 9 म्हणजे 9 येते बेरीज म्हटल्यावर त्याला 3 ने भाग जातो. 7 आणि 5 12, 12 ला 3 ने भाग जातो म्हणजे दोन्ही संख्येला 3 ने भाग जाणार आहे. त्यानंतर 63 आणि 18, 6 आणि 3 9, 9 ला 3 ने भाग जातो. 8 आणि 1 9, 3 ने भाग जातो म्हणजे दोन्ही संख्येला सुद्धा काय जाणार आहे 3 ने भाग जाणार आहे. त्यानंतर 28 आणि 81, 8, 9, 10 या संख्येला 3 ने भाग जात नाही कारण यांची बेरीज येते 10. 9 याला पण 3 ने भाग जातो. पुढे जातो का बघूया. 36, 9 येते बेरीज म्हणजे 3 ने भाग जातो आणि या संख्येला पण 3 ने भाग जातो म्हणजे ही संख्या दोन्ही संख्यांना सुद्धा 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. फक्त हा संख्येचा जो गट आहे त्यातील ही जी एकच संख्या आहे तिला 3 ने भाग जात नाही म्हणजे हा काय असणार आहे तुमचं विसंगत पद असणार आहे. लक्षात घ्या ज्यावेळी संख्या गट दिले जातात त्यावेळी त्या संख्या गटांच्या मध्ये काय सारखेपणा आहे ते तुम्ही सरावाने ओळखू शकता. मित्रांनो, दिलेल्या 4 पर्यायांपैकी 3 संख्यांचे गट एका विशिष्ट नियमांचं पालन करतात आणि एक संख्या गट तो नियम पाळत नाही. तो आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे. पहिले संख्या गट लिहून घेऊया. 21, 6, 75, 30, 42, 12, 84 आणि 24. आता सगळ्यात पहिले याच्यातील फरक सारखा येतो का किंवा गुणाकार आहे का भागाकार आहे का हे पहिले शोधायचं. फरक तरी नसणारच आहे कारण ह्याच्यामध्ये फरक तरी समान दिसत नाहीये. त्यानंतर गुणाकार बघा 21 गुणिले 6 हे पण गुणाकार पण काय येणार नाही कारण इथे दोन खूप मोठ्या संख्या आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांचा गुणाकार पण समान येणार नाही. थोडासा भागाकार केला, भागाकार पण 6 ने भागता येत नाहीत. आता आपण काय करूया ह्याला संक्षिप्त रूप देऊन बघा 6 21 3 दुणे 6 आणि 3 7 21 म्हणजे याचं प्रमाण काढायचं आहे 7 2. त्यानंतर 75 छेद 30, 15 दोन्ही 30, 15 5 75 याचं प्रमाण येतो 5 2. त्यानंतर 42 आणि 12, 6 दोन्ही 12, 6 7 42 म्हणजे 7 परत 2. त्यानंतर 84 आणि 24, 12 दोन्ही 24, 12 7 84 त्यामुळं 7 2. जर बघितलं तर सगळ्या संख्या ह्या समप्रमाणात आहेत म्हणजे 7 2 या प्रमाणामध्ये आहे. फक्त 75 आणि 30 ही जी संख्या आहे ती समप्रमाणामध्ये नाही आहे. तिचं 5 2 हे प्रमाण आलेले आहे त्यामुळे ही जी संख्या आहे ती गटात न बसणारं म्हणजे विसंगत पद आहे तुमचा पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, विसंगत संख्यापद ओळखणे या प्रश्न प्रकारावर परीक्षेला भरपूर प्रश्न विचारले जातात. झालेल्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा. लक्षात ठेवा मध्ये जे काही नियम तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत सारखेपणा ओळखण्याचे गट ओळखण्याचे त्या नियमांचे सारखे सारखे वाचन करा. भरपूर सराव केल्याने हे प्रश्न तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू.